13व्या शतकातील श्री संत बेंडोजी महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला। या समाधीचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक घुईखेड येथे जमले। लाखो भाविकांनी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे दर्शन घेतलं। मोठ्या उत्साहात काल्याचं कीर्तन व दहीहंडी महोत्सव झाला। श्री संत बेंडोजी महाराजांच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्यात महाराष्ट्रभरातून 145 दिंड्या सामील झाल्या। चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील श्री संत बेंडोजी महाराजांच्या संजीवन समाधी महोत्सवाला 25 जानेवारीपासून प्रारंभ झाला। श्री संत बेंडोजी महाराजांची भव्य सामूहिक आरती रविवारी सकाळी करण्यात आली। गोपाल काल्याचं कीर्तन झालं व त्यानंतर महाराजांच्या भव्य दिव्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे श्री संत बेंडोजी महाराजांच्या संजीवन समाधी महोत्सवाला 25 जानेवारीपासून प्रारंभ झाला होता। श्री संत बेंडोजी महाराजांची भव्य सामूहिक आरतीने रविवारी सकाळी कार्यक्रमाची सुरुवात झाली। हरिभक्त परायण उमेश महाराज जाधव आळंदीकर यांनी काल्याचं कीर्तन केलं। दुपारी बेंडोजी महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महिला व पुरुषांच्या 145 दिंड्या सहभागी झाल्या। मिरवणुकीत श्री बेंडोजी बाबा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझिम आणि डंबेलचं सादरीकरण केलं। लेझिम, बँड, भजन व हरिनामाच्या जयघोषात ही ऐतिहासिक पालखी व दिंडी HSC व्होकेशनल महाविद्यालयामागील संस्थांच्या शेतामध्ये पोचल्या। परंपरेनुसार 25 वर्षापूर्वीच्या चिंचीच्या झाडाजवळ दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला। परंपरेनुसार 25 वर्षापूर्वीच्या चिंचेच्या झाडाजवळ दहीहंडीचा कार्यक्रम सायंकाळी 5:45 मोठ्या उत्साहात पार पडला। यानंतर सायंकाळी 7 वाजता महाप्रसादाचा लाखो भक्तांनी लाभ घेतला। येथे यात्राही भरवण्यात आली होती। आकाश पाळणा, खेळण्यांचे दुकानं व लोकोपयोगी विविध साहित्यांची दुकानंही येथे सजली। यात्रेकरू संसारोपयोगी साहित्य खरेदी करताना तसेच आकाश पाळण्यासह इतर मनोरंजनात्मक खेळांचा आनंद लुटताना दिसले। मिरवणुकीदरम्यान जागोजागी चहा, सरबत, पाण्याचं वाटप करण्यात आलं। पालखी मिरवणूक निघाल्यानंतर जवळपास 1 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांग होती। सायंकाळी झालेल्या महाआरतीचा मान विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ यवतमाळ यांना मिळाला। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।